भारतात इंधन तुटवड्याची चर्चा सुरू असताना बांगलादेशात डिझेल निर्यात का केली जात आहे? जिथे कांद्याच्या निर्यातीवर निर्बंध लादले जातात तिथे डिझेल सारखं महत्वाचं इंधन कसं निर्यात केलं जाऊ शकतं? अखेर हा निर्णय कशामुळे घेतला गेला असेल? काही करारामुळे की पुढील भविष्यासाठी? सविस्तर जाणून घेऊया आजच्या महत्वपूर्ण व्हिडिओ मधून. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवी ॲग्रिको मधून मी मोनिका आजच्या महत्वपूर्ण व्हिडिओ मध्ये आपले सर्वांचं मनापासून स्वागत करते. भारतातून बांगलादेशात तब्बल 5,000 टन डिझेल पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारतातून बांगलादेशात डिझेल क्रॉस बॉर्डर पाईपलाईनच्या माध्यमातून पाठवलं जात आहे. आसाममधील नुमालीगड रिफायनरी लिमिटेड या कंपनी मार्फत हा पुरवठा सुरू करण्यात आला असून बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष मोहम्मद रिजानुर रेहमान यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतातून डिझेल पंपिंगची प्रक्रिया 9 मार्च 2026 रोजी दुपारी 3:20 सुरू झाली होती. त्यानंतर दर तासाला जवळपास 113 टन डिझेल बांगलादेशकडे पाठवले जात आहे. या प्रक्रियेतून 10 मार्च पर्यंत जवळपास 5,000 टन डिझेल बांगलादेशात पोहोचला आहे. याशिवाय पुढील 6 महिन्यांमध्ये भारताकडून बांगलादेशाला 90,000 टन डिझेल मिळण्याची अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आली आहे. सध्या बांगलादेशमध्ये दररोज साधारण 12,000 टन डिझेलची गरज असते, परंतु उपलब्धता फक्त 9,000 टनांपर्यंतच मर्यादित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तेथील तुटवडा भरून काढण्यासाठी भारताकडून हा पुरवठा महत्त्वाचा ठरत आहे. परंतु यामागे केवळ सध्याची परिस्थिती कारणीभूत नाही. प्रत्यक्षात हा निर्णय काही वर्षांपूर्वी झालेल्या ऊर्जा सहकार्याच्या कराराशी संबंधित आहे. 2015 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेश दौऱ्यावरती गेले होते. त्या भेटी दरम्यान दोन्ही देशांनी ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर या प्रकल्पावर जवळपास 2 वर्षे चर्चा आणि नियोजन सुरू राहिलं. पुढे एप्रिल 2017 मध्ये आसाममधील नुमालीगड रिफायनरी लिमिटेड आणि बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांच्यामध्ये या प्रकल्पासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर 2018 मध्ये दोन्ही देशांमध्ये अधिकृत करार करण्यात आला. या करारानुसार भारत आणि बांगलादेश यांना जोडणारी डिझेल पाईपलाईन उभारण्याचं ठरवलं गेलं. या प्रकल्पावर जवळपास 5 वर्षे काम सुरू राहिलं आणि अखेर ही पाईपलाईन पूर्ण झाली. या पाईपलाईनला भारत बांगलादेश फ्रेंडशिप पाईपलाईन असं देखील नाव देण्यात आलं. त्यामुळे सध्या सुरू असलेली डिझेल निर्यात ही अचानक घेतलेला निर्णय नसून आधीपासून झालेल्या करारानुसारच सुरू आहे. या वर्षीच्या सुरुवातीला या पुरवठ्याला अधिकृत मंजुरी देखील देण्यात आली होती. 6 जानेवारी 2026 रोजी ढाका येथे बांगलादेशचे आर्थिक सल्लागार सलेउद्दीन अहमद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. या बैठकीत भारताकडून डिझेल पुरवठ्यास मान्यता देण्यात आली. म्हणूनच सध्या सुरू असलेली डिझेल निर्यात ही युद्धजन्य परिस्थितीमुळे अचानक घेतलेला निर्णय नसून आधीच ठरलेल्या कराराचा एक भाग आहे. मात्र या पुरवठ्यामुळे भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध सुधारण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. पुढील काळात व्यापार आणि निर्यात क्षेत्रातही सकारात्मक परिणाम दिसू शकतात, ज्याचा फायदा भारतातील उद्योग आणि शेतकरी वर्गालाही होऊ शकतो. तर शेतकरी बंधूंनो, यावर आपलं काय मत आहे? हा करार शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल का, की फक्त देशांतर्गत संबंध सुधारण्यासाठी मर्यादित राहील? आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. सोबतच असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी ॲग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.